नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयगोपाल जांभूळकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जांभूळकर सर मॅथमॅटिक्स स्टडी क्लासेस या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. चला तर आपल्या भागाकडे वळूया. तर आजचा भाग आपण वर्ग 10 मध्ये भूमिती घेणार आहोत. या भूमितीमध्ये प्रकरण पहिले, प्रकरणाचं नाव आहे समरूपता. इंग्रजीमध्ये त्याला सिमिलॅरिटी म्हणतात. तर मागच्या आपण एका व्हिडिओमध्ये त्रिकोणाचे 6 प्रकार पाहिलेले आहेत, कोनावरून आणि बाजूवरून, आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ सुद्धा पाहिले आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक चौरस पायामध्ये उंची. तर त्यांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा पाया म्हणजे काय आणि उंची म्हणजे काय, कारण पाया आणि उंची एवढं त्रिकोणाचे प्रकार काय पडतात ते आपल्याला माहिती आहे. तर पहिल्यांदा आपण पाया पाहू. पाया व उंची. तर एखादा त्रिकोण जर काढला की अशा प्रकारचा, तर या ठिकाणी हा एबी जर त्रिकोण जर असेल तर या ठिकाणी या बाजू समोरचा ए शिरोबिंदू आहे, आणि म्हणून त्या बाजू समोर शिरोबिंदू पासून त्या बाजूवर टाकलेला लंब शिरोलंब, या शिरोलंबाच्या लांबीला उंची म्हणतात. तर या ठिकाणी या बाजूवर हा लंब टाकलेला आहे, म्हणून हा पाया आणि हा पाया संगत उंची. समजा एडी जर असेल तर एडी ही या बाजूची पाया बीसी वरची उंची होती. हा समजा लघुकोन त्रिकोण आहे, कारण या ठिकाणी हा तिन्ही कोन लघुकोन आहेत, म्हणून लघुकोन त्रिकोणामध्ये शिरोलंब हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. आता या ठिकाणी काटकोन त्रिकोणामध्ये पाहिलं तर या ठिकाणी ए बी सी या त्रिकोणामध्ये या ठिकाणी हा कोन 90चा आहे. तर या दोन बाजूमध्ये 90चा कोन झालेला आहे, आणि म्हणून याला जर पाया जर पकडला तर ही उंची होईल, कारण या पायावर ए बी वर हे एसी उंची आहे, किंवा याला जर पाया पकडला तर हे उंची होईल. आणि म्हणून दोन या बाजूकडे परस्पर या ठिकाणी ही बाजू आणि ही बाजू या दोन बाजूमुळे लंब तयार झालेला आहे, आणि म्हणून एक पाया आणि एक उंची. तर या ठिकाणी त्या पायावर समोरचा शिरोबिंदू. तर या ठिकाणी या बाजूला पकडलं तर समोरचा शिरोबिंदू तो आहे, तर समोरचा लंब टाकला आहे हा इथं, या बी पासून लंब टाकला. अशा प्रकारे या ठिकाणी हा पाया आणि हे उंची होईल. जर आपण याला जर पाया पकडला तर या बाजूवर हा लंब टाकलेला आहे, आणि म्हणून हा शिरोलंब ही उंची होईल, आणि हा या ठिकाणी पाया. हा लघुकोन त्रिकोण आणि हा काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणामध्ये परस्परांना लंब असणाऱ्या बाजू पाया आणि उंची होईल. आणि विशाल कोन त्रिकोण जर असेल तर या ठिकाणी हा विशाल कोन आहे, हा 90 पेक्षा मोठा कोन आहे, आणि म्हणून हा त्रिकोण विशाल कोन त्रिकोण आहे. या त्रिकोणाचा समजा बीसी याचा विचार केला तर या बीसी वरचा आपल्याला जर उंची पाहिजे तर बीसीच्या समोर ए हा शिरोबिंदू आहे, आणि म्हणून त्या समोरच्या शिरोबिंदू पासून या पायावर लंब टाकायला लागेल. तर लंब आपल्याला असा येईल, आणि म्हणून पायाही तसाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा या ठिकाणी पाया जर पकडला तर या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी जेडी म्हणजे विशाल कोन त्रिकोणामध्ये हा जो उंची आहे या त्रिकोणाच्या बाहेर असते. लघुकोन त्रिकोणामध्ये आपण पाहिलं तर ते लंब आतमध्ये असते, हा पाया ते उंची. आणि काटकोन त्रिकोणामध्ये जर पाहिलं तर परस्परांना म्हणजे ह्या 90चा कोन करतात, लंब आहेत, ही बाजू या बाजू लंब आहे, ही बाजू या बाजू लंब आहे, आणि एक पाया एक उंची, तो पाया ते उंची. आणि अशा प्रकारचा त्रिकोण जर असेल काटकोन त्रिकोण तर या ठिकाणी या पायाचा समोर शिरोबिंदू हा आहे, ते लंब हा टाकला आहे, म्हणजे याला पाया झाला तर हे उंची होईल, किंवा याला जर पाया पकडला तर हे उंची होईल. म्हणजे काटकोन करणारे दोन बाजू असल्यामुळे एक पाया या दोन बाजूमुळे लंब होते, या दोन बाजूमुळे लंब झालेला आहे, काटकोन तयार झालेला आहे, आणि म्हणून या ठिकाणी याला पाया याला उंची किंवा याला पाया या उंची. तर लघुकोन त्रिकोणमध्ये हा शिरोलंब म्हणजे उंची आतमध्ये असते, शिरोलंब आतमध्ये असते. तर काटकोन त्रिकोणामध्ये परस्परांना मिळालेले असतात. तर या ठिकाणी विशाल कोन त्रिकोणामध्ये त्या बाजूवरचा शिरोलंब त्या त्रिकोणाच्या बाहेर असतो. तर अशा प्रकारचे आपण पाया आणि उंची जर पाहिली तर या ठिकाणी पाया आणि उंचीवरून त्रिकोणाचे प्रकार करतात. आपण त्रिकोणाचे प्रकार पाहिलेले आहेत, कोनावरून 3 आणि बाजूवरून 3. तर आता आपल्याला पाया आणि उंचीवरून त्रिकोणाचे काय, पाया उंचीवरून त्रिकोणाचे प्रकार. तर या पाया आणि उंचीवरून एकूण 4 प्रकारचे त्रिकोण पडतात. तर पहिला आहे भिन्न पाया. भिन्न म्हणजे वेगळा, म्हणजे पायाही वेगळा आणि उंचीही वेगळी. तर भिन्न पाया व भिन्न उंचीचे त्रिकोण. दुसरा प्रकार समान पायाचे त्रिकोण. तिसरा प्रकार समान उंचीचे त्रिकोण. आणि चौथा प्रकार इथं पायाही वेगळा उंचीही वेगळी, इथं पाया समान उंची समान, तर त्यामध्ये समान पाया व समान उंची. अशा प्रकारचे 4 प्रकारचे त्रिकोण. या 4ही त्रिकोणाच्या बाबतीत आपल्याला गुणधर्म पाहिजे आहे, प्रॉपर्टी. तर या ठिकाणी समजा या ठिकाणी
याला पाया पकडला आहे त्यांनी, तर या पायासमोरची ही उंची होईल. कल्पना करू या ठिकाणी ABC आणि AD ही उंची आहे. या ठिकाणी ABC असं जर असेल तर याला पाया पकडला तर या बाजूला वाढावं लागेल, कारण हा विचार कोण आहे, या बाजूला आपल्याला उंची काढायची आहे. तर या ठिकाणी आपला पाया नाही आहे, म्हणजे आपल्याला हा पाया वाढवण्याचा भाग आहे. तर हा समजा ABC त्रिकोण आणि या ठिकाणी हा, तर या ठिकाणी हा पाया वेगळा, याचा पाया वेगळा. आता या ठिकाणी इथं ABC वाटतात आणि म्हणून या ठिकाणी याचे नाव बदलव, कारण भिन्न पाया भिन्न उंची पाहिजे. तर या ठिकाणी क्यूआर या बाजूला समोरचा शिरोबिंदू P पासून या क्यूआर बाजूला लंब टाकला तर हा विशाल कोण असल्यामुळे या ठिकाणी हा शिरोलंब झाला. तर हा या ठिकाणी हा पाया आणि हे. आता पहिला गुणधर्म आहे भिन्न पाया आणि भिन्न उंची, म्हणजे वेगळ्या पाया आणि वेगळ्या जर उंचीचे त्रिकोण जर असतील तर त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे, त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या पाया आणि त्याची उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतके असते. काय म्हटलं मी या ठिकाणी भिन्न पाया व भिन्न उंचीची, म्हणजे वेगवेगळ्या कोणती दोन त्रिकोण घ्या तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळ गुणोत्तर हे गुणोत्तर, म्हणजे जसं 5 आणि 7 गुणोत्तर पाहिजे तर 5 आणि 7 गुणोत्तर आपण असं लिहितो, किंवा कोणी 5 आणि 7 लिहितात. आता या ठिकाणी भिन्न पायाला भिन्न उंची त्रिकोण जर असतील तर या दोन त्रिकोण क्षेत्रफळाचे गुणोत्तर, म्हणजे एरिया त्रिकोण पहिला त्रिकोण ABC अपॉन एरिया त्रिकोण PQR या दोन त्रिकोण क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांचा संगत पाया म्हणजे या त्रिकोणाची ABC पहिला असल्यामुळे त्याचा पाया BC आहे आणि त्याची उंची AD आहे, आणि म्हणून या ठिकाणी संगत पाया BC गुणिले संगत उंची AD. आणि दुसऱ्या त्रिकोणाचा या ठिकाणी पाया आहे QR आणि उंची आहे PS, आणि म्हणून भिन्न पाया आणि भिन्न उंची, म्हणजे वेगवेगळे कोणते दोन त्रिकोण जर असतील तर अशा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतके असते. पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकार आणि मग त्याचं गुणोत्तर पाहिजे. तर जसं पहिल्याचा पाया पहिल्याची उंची तर दुसऱ्याचा पाया दुसऱ्याची उंची. तर या ठिकाणी असं आपला आपण पहिला गुणधर्म जर पाहिला, या ठिकाणी आपल्या पक्ष जर म्हटलं आपण त्याची सिद्धता थोडक्यात लिहा जर कोणी जर म्हटलं तर या ठिकाणी पहिल्या त्रिकोणामध्ये ABC या त्रिकोणामध्ये कोणती बाजू AD हे BC वर लंब आहे, AD लंब बाजू BC आणि BDC हे D हा B आणि C या दरम्यान आहे. तसेच दुसऱ्या त्रिकोणामध्ये जर पाहिलं PQR, दुसऱ्या त्रिकोणामध्ये एक PS आहे लंब आहे बाजू QR, ही PS लंब टाकलेली आहे, तो लंब टाकला आहे, या बाजू टाकला आहे, या ठिकाणी बाजू QR. आणि कोणता बिंदू दरम्यान आहे तर या ठिकाणी QRS. अशा प्रकारचे दोन जर असतील तर या ठिकाणी त्या आपल्याला साध्य म्हणता येईल, जे सिद्ध करायला जायचे तर सिद्ध करता येईल. या दोन त्रिकोण क्षेत्रफळ आहेत, या दोन त्रिकोणा क्षेत्रफळाचे गुणोत्तर पहिल्या त्रिकोणा क्षेत्रफळ भागिले म्हणजे गुणोत्तर, दुसऱ्या गुणोत्तर एरिया त्रिकोण PQR बरोबर पाया आणि संगत उंची. त्याचा पाया आहे BC आणि संगत उंची आहे AD. तर पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतके असते. तर दुसऱ्याचा पाया जर पकडला तर या ठिकाणी QR गुणिले PS अशा प्रकारे साध्य आहे. आता या ठिकाणी त्याची सिद्धता आपण थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करूया. तर कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/3 गुणिले पाया गुणिले उंची हे सूत्र आहे. तर या सूत्रानुसार पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढले तर काय होईल, तर एरिया त्रिकोण ABC बरोबर 1/3 गुणिले पाया, पहिल्याचा पाया BC आणि उंची AD हे विधान नंबर 1 जर पकडला आपण. आता आपल्याला दुसऱ्याचे गुणोत्तर पाहिजे, दुसऱ्या क्षेत्रफळ पाहिजे पहिल्यांदा. तर या ठिकाणी एरिया त्रिकोण PQR बरोबर पुन्हा 1/3 गुणिले पायाचा QR आहे गुणिले उंची PS अशा प्रकारचे विधान नंबर 2. आता या दोन त्रिकोण क्षेत्रफळ काढले तर याचे गुणोत्तर पाहिजे, गुणोत्तर भागा या दोघांचे गुणोत्तर आपण घेऊन दोघांच्या भागा. म्हणजे या ठिकाणी एरिया त्रिकोण ABC
अपॉन एरिया त्रिकोण PQR बरोबर या ठिकाणी एरिया त्रिकोण ABC जे क्षेत्रफळ आहे एक तृतीयांश गुणिले पाया गुणिले उंची एक तृतीयांश BC गुणिले एडी आणि PQR चे क्षेत्रफळ आहे एक तृतीयांश QR गुणिले PS. आता हे आपण कशावर लिहिलं विधान 1 व 2 एक आणि 2 वरून आपण घेतला आहे. या ठिकाणी एक तृतीयांश कॅन्सल आहे. तर कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढं काय मिळालं मग तर आपल्याला मिळालं एरिया त्रिकोण ABC अपॉन एरिया त्रिकोण PQR बरोबर या ठिकाणी BC गुणिले AD अपॉन QR गुणिले PS. तर जे आपल्याला साध्य करायचे BC गुणिले AD या ठिकाणी अशा प्रकारचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. अशा प्रकारचे कोणते दोन त्रिकोण जर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते. कल्पना करूया ह्या पाया पहिल्याचा P1 B पहिला असल्यामुळे B1 B म्हणजे बेसमेंट 1 B1 आणि उंची म्हणजे हाईट H1 आणि दुसऱ्याचा पाया B2 पकडला आणि त्याची उंची H2 जर पकडलं आणि क्षेत्रफळाला आपण ए म्हणजे एरिया आणि म्हणून पहिल्याचं क्षेत्रफळ A1 आणि दुसऱ्याचं क्षेत्रफळ जर A2 जर पकडलं तर हेच आपल्याला सूत्र असं लिहिता येईल. म्हणजे आपण सिद्ध केलं त्यानुसार आपल्याला असं म्हणता येईल. जर उदाहरण सोडवायचं झालं तर डायरेक्ट आपल्याला सूत्र लिहिता येईल. म्हणजे तर या ठिकाणी या दोन त्रिकोण क्षेत्रफळ याला आपण A1 म्हटलं होतं आणि याला A2 म्हटलं होतं. तर पहिल्या क्षेत्रफळाला आपण A1 म्हटलं होतं आणि दुसऱ्या क्षेत्रफळाला A2 म्हटलं होतं बरोबर. त्याचा पाया आणि उंची पाया B1 गुणिले H1 अपॉन दुसऱ्याचा पाया गुणिला म्हणजे भिन्न पायाने भिन्न उंची त्रिकोण जर असेल तर त्या दोन त्रिकोण क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या पाया आणि उंचीचा गुणाकार आणि मग त्याचे गुणोत्तर पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर अशा प्रकारचं आपल्याला हे सूत्र तयार. पहिल्या गुणधर्मावरून पहिलं सूत्र तयार झालेलं आहे. आता कल्पना करू का दुसरं या ठिकाणी दुसरा गुणधर्म पाहिला तर आता या दुसरं होतं की समान पाहिजे. पाया जर समान असेल कल्पना करू नंबर समान पाया म्हणजे पाया समान जर असेल तर B1 बरोबर B2 झालं B1 B2 तर या ठिकाणी समान पाहिजे होते समान पाहिजे त्रिकोण म्हणून या ठिकाणी आपल्याला या पहिल्या गुणधर्मावर आपल्याला म्हणता येईल A1 अपॉन A2 बरोबर B1 गुणिले H1 अपॉन B2 गुणिले H2 असं तर लिहिलं. आता या ठिकाणी पायाचे गुणोत्तर अलग करतो आणि उंची गुणोत्तर अलग करतो. B1 अपॉन B2 गुणिले H1 अपॉन H2 असं लिहिता येईल. आता पाया समान आहे म्हणजे B1 भागिले B2 जर 5 आणि 5 असेल 5 भागिले 5 म्हणजे 1 तर B1 बरोबर B2 हे समान आहेत आणि समान संख्येचा भागारी 1 येतो आणि म्हणून 1 गुणिले H1 अपॉन H2 आणि 1 न गुणल्यावर मग या ठिकाणी H1 अपॉन H2 आणि म्हणून आपल्याला दुसरं गुणधर्म म्हणता येईल समान पायाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर समान पायाच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणजे क्षेत्रफळ हे उंचीच्या प्रमाणात असतात असं म्हणता येते. प्रमाण म्हणजे काय या ठिकाणी जर ABCD या चार संख्या जर प्रमाणात असतील तर A अपॉन B बरोबर तर या दोन संख्येचे गुणोत्तर दुसऱ्या दोन संख्येचे गुणोत्तर दोन गुणोत्तर समान असतात तेव्हा त्या संख्या प्रमाणात असतात. गुणोत्तरे समान प्रमाणात असतील तर गुणोत्तरे सारखी असतील. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी A1 अपॉन A2 अशा प्रकारचा दुसरा गुणधर्म मिळतो. म्हणजे समान पायाचे त्रिकोण क्षेत्रफळ गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीचे गुणोत्तर इतके असते किंवा समान पायाच्या क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. ते म्हणजे गुणोत्तराबरोबर असते किंवा प्रमाणात असते. क्षेत्रफळे संगत उंचीचे प्रमाण समान पायाचे असते. कल्पना करू या ठिकाणी तिसरा गुणधर्म आहे या ठिकाणी तर समान पायाचे त्रिकोण कशी असते. हा एक त्रिकोण झाला उंची आपण तेवढाच घेतला जेवढा आहे तेवढा
पुन्हा या ठिकाणी ह्या प्रकारचा त्रिकोण जर घेतला तर या ठिकाणी हे उंची वाढवली तर या ठिकाणी PQR या ठिकाणी P असेल किंवा उंची. तर या ठिकाणी पाया जो आहे हा एवढा जो पाया आहे हा B1 आणि B2 या ठिकाणी समान पाहिजे त्रिकोण. समान पाहिजे त्रिकोण असतील या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या म्हणजे याची उंची CD आणि याची उंची PS म्हणजे CD अपॉन PS बरोबर राहील. कल्पना करू की दोन समांतर रेषा आहेत आणि या ठिकाणी AB बिंदू आहे, दोन बिंदू घेतले आणि या ठिकाणी एखादा बिंदू घेतला आणि या ठिकाणी तर याला जोडलं तर या ठिकाणी याचाही याच त्रिकोणाचा हा समजा त्रिकोण ABC आहे आणि पुन्हा याला जोडलं तर आपण ABD. तर ABC या त्रिकोणाचा पाया आहे AB आणि या ठिकाणी ABD या त्रिकोणाचा पाया आहे AB आणि म्हणून हे दोन त्रिकोण समान म्हणजे कोणते ABC हा त्रिकोण आणि ADB हा त्रिकोण. हे दोन त्रिकोणाचा पाया समान AB हा समान असल्यामुळे या ठिकाणी हे दोन समान पाहिजे त्रिकोण आहेत आणि म्हणून या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंची. तर या ठिकाणी याची उंची समांतर रेषा आहे. तर या ठिकाणी समांतर रेषा म्हणजे अंतर नेहमी सारखं असते आणि म्हणून हे अंतर याही त्रिकोणाची उंची होईल याही त्रिकोणाची उंची होईल आणि म्हणून या ठिकाणी समान पाहिजे तर समान पाहिजे त्रिकोण पाहिजे. आता तिसरा गुणधर्म होईल समान उंची त्रिकोण आहे. तिसरा गुणधर्म जर पाहिला समान समजा कल्पना करू H1 बरोबर H2. आता समान उंची आहे पुन्हा पहिल्या गुणधर्मानुसार म्हणजे समान उंची त्रिकोण जर समान उंची त्रिकोण आहे तर या ठिकाणी आपल्याला पहिल्या सूत्र आपण पुन्हा पाहिलं आहे की A1 अपॉन A2 बरोबर B1 गुणिले H1 B2 गुणिले H2. पुन्हा या ठिकाणी उंची समान आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याला आपण पायाची गुणोत्तर अलग करू B1 अपॉन B2 आणि H1 अपॉन H2. या ठिकाणी H1 बरोबर H2 समान उंची असल्यामुळे याचा गुणोत्तर H1 अपॉन H2 सारख्या संख्येचा भागाकार 1 येतो. 5 आणि 5 या दोन संख्येचा भागाकार 1 येतो म्हणून या ठिकाणी A1 अपॉन A2 बरोबर तर या ठिकाणी हे उंचीचे गुणोत्तर 1 झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी B1 अपॉन B2 गुणिले 1 आणि 1 न गुणलं तर तेवढंच येईल आणि म्हणून या ठिकाणी समान उंची त्रिकोण जर असतील तर 1 न गुणलं तर तेवढंच येईल म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचा तिसरा गुणधर्म मिळतो. पहिल्यांदा भिन्न पाया भिन्न उंची त्रिकोण पाहिले तर त्याची क्षेत्रफळे त्यांच्या पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर आहेत. दुसऱ्या ठिकाणी समान पाया त्रिकोण पाहिले तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तर आहेत. आता या ठिकाणी समान उंची त्रिकोण जर घेतले तर त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या समान उंची असल्यामुळे पायाचं राहिला या ठिकाणी काय समान उंची त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायांच्या गुणोत्तर आहेत. आता समान उंची त्रिकोण कसे ओळखायचे ओळखता आलं पाहिजे कारण गुणधर्म लिहायचे आहेत. तर समान उंची त्रिकोण कसे ओळखायचे कल्पना करू. नंबर 1 दोन समांतर रेषा आहेत. समजा दोन समांतर रेषा आहेत. समांतर रेषा मधलं अंतर नेहमी समान असते. VL आणि समजा M अशा प्रकारे दोन रेषा जर असतील तर त्याला कोणत्याही दोन बिंदू नंतर पकडलं तर अंतर नेहमी सारखं राहील. अंतर समांतर रेषा कधी परस्पर मिळत नाही आणि त्याचं अंतर सारखं आहे. तर या ठिकाणी कोणत्या प्रकारचा त्रिकोण जर घेतला तर या ठिकाणी अशा प्रकारचा त्रिकोण घेतला दुसरा अशा प्रकारचा त्रिकोण जर केला तर या ठिकाणी या त्रिकोणाची आणि या त्रिकोणाची कल्पना करू का हा ABC आहे आणि हा D जर घेतला या ठिकाणी तर त्रिकोण ABC व त्रिकोण BDC या दोन समांतर रेषामध्ये ठेवलेले आहेत बद्ध आहेत आणि म्हणून समांतर रेषा जर असतील तर ते समान उंची असतात कारण या समांतर रेषामधलं अंतर सारखं असते. या त्रिकोणाची उंची हे झाली असते आणि या त्रिकोणाची उंची ही झाली म्हणजे समान म्हणजे दोन त्रिकोणामध्ये समांतर रेषा असतील तर समांतर रेषामध्ये बद्ध असलेले त्रिकोण समान उंचीचे असतात. पहिला नियम. दुसरा नियम असा आहे कल्पना करू समजा ABC नावाचा त्रिकोण आहे आणि या ठिकाणी D हा बिंदू आहे
हे असं पण जोडलं. आता पुन्हा या ठिकाणी हा पहिल्याचा पाया आणि हा पाया दुसरा. आता या ठिकाणी या दोन त्रिकोणाचे पाया जर एकाच रेषेत असतील आणि त्या दोन पायांना एकच शिरोबिंदू सामायिक जर असेल, दोन पाये एकाच रेषेत असतील आणि याला ए बिंदू समान आहे, याला ए बिंदू सामायिक आहे, असे दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळे नेहमी समान उंची त्रिकोण असतात. म्हणजे समांतर रेषेमध्ये बद्ध असतील म्हणजे ठेवलेले असतील तर त्या दोन त्रिकोणाचे ते दोन त्रिकोण समान उंची त्रिकोण असतात. आणि या ठिकाणी दोन त्रिकोणाचे पाये जर एकाच रेषेत असतील, त्यांच्या पाया पहिल्याचा पाया दुसरा पाया या एकाच रेषेत आहेत, या ठिकाणी या एकाच रेषेत आहेत आणि याला ए बिंदू सामायिक आहे, ए हा शिरोबिंदू सामायिक आणि डीसीला ए बिंदू सामायिक आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे दोन त्रिकोण समान उंची त्रिकोण असतात. कारण उंची जर आपण काढली तर कुठून जर काढली तर ह्या प्रकारचा आपल्याला पकडता येईल. तर अशा प्रकारच्या हे दोन नियम आहेत. 14 प्रकारचा समान पाया व समान उंचीचे त्रिकोण असते. कल्पना करू B1 बरोबर B2 समान पाया, म्हणून या ठिकाणी B1/B2 बरोबर 1 होईल व समान उंची H1 बरोबर H2 म्हणजे H1 जर हे उंची जर सारखी धरली त्यांचा भागाकारी 1 येईल. आणि म्हणून आपल्या पहिल्या सूत्रानुसार A1/A2 कोणते दोन त्रिकोण क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे, त्यांचा संगत पाया आणि संगत उंची त्यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर येते. आता गुणोत्तर काढू. B2 गुणिले H2. पुन्हा या ठिकाणी B1/B2 अलग केलं आणि उंचीचे गुणोत्तर H1/H2 जर केलं तर या ठिकाणी पाया समान म्हणजे या ठिकाणी A1/A2 मिळालेला आहे बरोबर B1 1 आणि हा 1 झाला. 1 म्हणजे पुन्हा या ठिकाणी A1/A2 जर पकडलं 1 गुणिले 1 म्हणजे 1 म्हणजे 1. आता तिचा गुणाकार जर केला तर या ठिकाणी हा A1 1 A1 आणि A2 1 A2 आणि म्हणून या ठिकाणी A1 बरोबर A2. आणि म्हणून पाया सारखा जर असेल, समान उंची जर असेल, पाया समान आणि उंची सारखी असेल तर ते दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ सारखे असतात, समान असतात. समान पाया आणि समान उंची त्रिकोणाचे क्षेत्रफळ नेहमी समान असतात, त्यांचे क्षेत्रफळ सारखे असतात. आता समान पाया आणि समान उंची त्रिकोण केव्हा राहतील तर समांतर रेषेमध्ये जर पाहिले आपण, त्या दोन समांतर रेषा जर आपण काढल्या तर या ठिकाणी समजा हा AB आणि इकडे कुठेतरी जर C जर घेतला आपण आणि पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारच्या B जर केलं C आणि D, AB आणि CD, तर या त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू समांतर रेषेवर आहेत. A B C. A या रेषेवर आहे, B या रेषेवर आहे, C या रेषेवर आहे. म्हणजे हे तिन्ही शिरोबिंदू हे दोन समांतर रेषेवर आहेत. पुन्हा या ठिकाणी पुन्हा A B D याचा जर विचार केला तर A B आणि D पुन्हा तिन्ही शिरोबिंदू हे समांतर रेषेवर आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हे दोन पायाचा सारखा आहेत. AB या त्रिकोणाचा पाया AB, या त्रिकोणाचा पाया AB आणि उंची समांतर रेषेवर तर सारखंच असते. याची उंची नाही, याची उंची म्हणजे हे जे उंची जर आपण काढली तर हे उंची या ठिकाणी T जर घेतला आपण CT तर या ठिकाणी याची उंची नाही, याची उंची कारण समांतर रेषा आहेत. म्हणून या ठिकाणी पाया समान आणि उंची सारखी जर असेल, समान पाया आणि समान उंची त्रिकोण जर असेल तर त्यांचे क्षेत्रफळ समान. तर 4 गुणधर्म आपण पाहिले. आता आपले उदाहरण समजा पाहिले ओके. सराव प्रस्थसंच 1.1 मध्ये जर उदाहरण पाहिलं आहे, पुस्तकातील उदाहरण तुम्ही जर पाहिले पाठ्यपुस्तक तर त्या ठिकाणी एका त्रिकोणाचा पाया, पहिल्या त्रिकोणाचा पाया म्हणजे B1 बरोबर 9 आहे व उंची 5 आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 व उंची समजा 6 जर असेल, असा जर विचार केला तर या ठिकाणी पाया वेगवेगळी आहेत, उंची वेगवेगळी आहे आणि पाया वेगळा, पायाही भिन्न आणि उंची भिन्न जर असेल तर हे कोणत्याही प्रकारे दोन त्रिकोण झाले. आणि म्हणून या दोन त्रिकोणाचे पहिला गुणधर्म या ठिकाणी लागेल भिन्न पाया भिन्न उंची त्रिकोण आहेत. आणि म्हणून या ठिकाणी भिन्न पाया आणि भिन्न उंची त्रिकोण जर असतील तर त्यांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे A1/A2 बरोबर B1 गुणिला H1 पाया आणि ते संगत उंची H1 आणि दुसऱ्याचा पाया आणि B2 आणि H2
आता या ठिकाणी याला तर या ठिकाणी क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असा प्रश्न विचारलाय. तर या ठिकाणी A1 अपॉन A2 बरोबर किती असा जर प्रश्न आहे तर आपल्याला या ठिकाणी हे सूत्र लिहिलं आपण. तर या ठिकाणी A1 अपॉन A2 पाहिजे असेल तर या ठिकाणी A1 अपॉन A2 तर B1 आहे 9 आणि उंची आहे 5 आणि B2 या ठिकाणी 10 आणि उंची आहे 6. आता याला सोडवलं 3 3 9 3 2 6 5 1 5 5 2 10. आता या ठिकाणी 2चा इथं भाग जात नाही 3चा इथं भाग जात नाही आणि म्हणून भाग सोडून झाल्यानंतर या ठिकाणी अंश गुणाकार 3 1 3 आणि 2 2 4 आणि म्हणून त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आले आणि म्हणून उत्तर आपल्याला येत आहे उत्तर A1 अपॉन A2 बरोबर 3 अपॉन. अशा प्रकारचे उदाहरण पहिलं आहे. उदाहरण 1.1 मध्ये पहिलं पाहिजे आपण. दुसरं उदाहरण पाहू. सराव प्रश्न संच 1.1. कल्पना करू या ठिकाणी ABC आणि D ABC आणि BBC या दोन त्रिकोणामध्ये पाया जर पाहिला तर या ठिकाणी पाया समान आहे. पाया या ठिकाणी हा पाया आहे म्हणजे याही त्रिकोणाचा पाया BC आहे हा B आहे. पहिल्या ABC चा पाया BC आहे आणि BDC या दुसऱ्या त्रिकोणाचा पाया सुद्धा BC आहे. म्हणजे या दोन त्रिकोणाचा पाया समान आहे. म्हणजे हे दोन समान पायाचे त्रिकोण आहेत आणि समान पायाचे त्रिकोण असल्यामुळे या ठिकाणी उंची समजा दिली असेल 3 आणि हे जर 4 दिली असेल तर हे दोन समान पायाचे त्रिकोण आहेत आणि म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आणि म्हणून या ठिकाणी असं उदाहरण आहे पुस्तकात हे दुसरं उदाहरण आहे. तर या ठिकाणी आपण जरी बाबत बदलवले तरी अशा प्रकारचं उदाहरण आहे. तर या ठिकाणी या पायावर हे उंची आहे कारण लंब आहे. या पायाला समोर शिरोबिंदू जी आहे याला उंची टाकली म्हणजे हा पाया हा शिरोलंब आहे म्हणजे उंची आहे. पुन्हा याला पाया आणि हे उंची इथं टाकली आहे. 90चा कोण आहे या दोन बाजू परस्पर लंब आहे म्हणून या ठिकाणी पाया आणि उंची. तर याही त्रिकोणाचा पाया BC आणि याही त्रिकोणाचा दोन्ही त्रिकोणामध्ये पाया समान आहेत आणि म्हणून हे दोन त्रिकोण समान पायाचे त्रिकोण आहेत आणि म्हणून या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ गुणोत्तर किती होईल. तर एरिया त्रिकोण जर या ठिकाणी ABC अपॉन एरिया त्रिकोण BDC बरोबर समान पायाचे असल्यामुळे समान पायाचे जर त्रिकोण जर असतील त्यांच्या क्षेत्रफळे त्यांचे संगत उंचीच्या गुणोत्तर बरोबर. संगत उंची म्हणजे या ठिकाणी पहिला घेतला आपण ABC घेतला आणि मग पहिल्याची उंची होईल AC दुसऱ्याची उंची होईल BD. कल्पना करू हे 3 दिले आहे आणि दुसरी उंची 4 दिले आहे आणि म्हणून या ठिकाणी या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ गुणोत्तर 3 ला 4 हे उत्तर दिले. तर उदाहरण सोडवत असताना दिलेले त्रिकोण समान पायाचे आहेत की समान उंचीचे आहेत की भिन्न पाया आणि भिन्न उंची आहेत किंवा समान पाया आणि समान उंचीचे आहेत. 4 पैकी कोणत्या प्रकारचे त्रिकोण आहेत त्यानुसार त्याचा गुणधर्म लिहावा त्याच्या किमती भराव्यात त्यानुसार तुम्हाला उदाहरण सोडवता येईल. अशा प्रकारे सराव प्रश्नसंच 1.1 मध्ये उदाहरण तुम्हाला मी 1 आणि 2ची माहिती थोडक्यात दिलेली आहे. आपली जरी बदलली असतील तरी उदाहरण या प्रकारचं आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करावा. सो स्टे कनेक्टेड.